क्रिकेट प्रेमींचा सर्वात मोठा सण म्हणजेच IPL अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे। IPLच्या 16व्या हंगामाला 31 मार्चपासून सुरुवात होत आहे। 10 संघांमध्ये रंगणाऱ्या या महामुकाबल्यासाठी क्रिकेट प्रेमी उत्सुक आहेत। टीम इंडियातील खेळाडू आता एकमेकांवर आक्रमण करताना दिसतील। पण IPLचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, IPLच्या मैदानात सख्खे भाऊच एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले अनेकदा पाहायला मिळतात। कोणत्या आहेत या सख्ख्या भावांच्या जोड्या हेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, मी सातारकर संस्कृती आणि तुम्ही पाहताय जर्नलिस्ट संस्कृती। जास्त वेळ न घालवता थेट मुद्द्याला सुरुवात करूया। तर या यादीत पहिली जोडी आहे हार्दिक आणि कृणाल पंड्या। हे पंड्या ब्रदर्स मुंबई इंडियन्सकडून खेळत होते। हार्दिकने 2015 मध्ये तर कृणालने 2016 मध्ये मुंबईसाठी पदार्पण केले। खणखणीत पल्लेदार षटकार ठोकणे, मोकेच्या क्षणी विकेट्स काढणे आणि अफलातून फिल्डर ही हार्दिकची ओळख। तर कृणाल हा सर्वोत्तम बॉलिंग बरोबर बॅटिंग सुद्धा करतो। मुंबईने रिलीज केल्यानंतर हार्दिकला गुजरात टायटन्स या नव्या संघाचा कर्णधारपद मिळाले, तर कृणालला लखनौ सुपर जायंट्स या संघाने आपल्या ताफ्यात घेतले। या यादीतील दुसरी जोडी आहे इरफान पठाण आणि युसूफ पठाण। घरच्यांची इच्छा असली तरी इरफान आणि युसूफ यांना IPL स्पर्धेत एकदाही एकत्र खेळण्याची संधी मिळालेली नाही। डावखुरा स्विंग फास्ट बॉलर असलेल्या इरफानने चेन्नई, दिल्ली, पंजाब, पुणे आणि हैदराबाद अशा 5 संघांकडून खेळला। पहिल्या हंगामात युसूफ पठाण राजस्थानच्या विजय मोहिमेचा भाग होता। तिसऱ्या हंगामात युसूफ पठाण मुंबईकडून खेळला। त्यानंतर तो 7 हंगाम कोलकाताकडून खेळला। आणखी एक भावांची जोडी म्हणजे दीपक चहर आणि राहुल चहर। राजस्थानसाठी दिमागदार रणजी पदार्पणानंतर रॉयल्सने दीपकला IPL मध्ये संधी दिली। सुरुवातीला तो पुणे संघासोबत आणि आता तो चेन्नई संघासोबत खेळताना दिसत आहे। राहुलने IPL मध्ये 2017 मध्ये पुण्याकडून खेळत पदार्पण केले। मुंबई इंडियन्ससाठी खेळत त्याने आपल्या फिरकीने सगळ्यांना प्रभावित केले। या हंगामात दीपक चेन्नईकडून तर राहुल पंजाबकडून खेळताना दिसणार आहे। या यादीतील चौथी जोडी आहे माईक आणि डेव्हिड हसी। चेन्नई सुपर किंग्सचा हुकमी एक्का अशी माईक हसीची ओळख होती। 2010 मध्ये विजेत्या चेन्नई सुपर किंग्सचा माईक अविभाज्य भाग होता। एक हंगाम मुंबईसाठी खेळल्यानंतर माईक पुन्हा चेन्नईकडे परतला। खेळाडू म्हणून निवृत्ती स्वीकारल्यानंतर माईक चेन्नईत बॅटिंग कोच म्हणून रुजू झाला। डेव्हिड हसी पहिल्या 3 हंगामात कोलकाताकडून होता। आक्रमक बॅटिंग आणि स्पिन बॉलर ही डेव्हिडची ओळख आहे। तर या जोड्या यंदाच्या IPL मध्ये खेळताना दिसणार आहेत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।